कुठे निघालो आम्ही, आम्हाला कुठे जायचं आहे तर सदा सांगते. आता जायचं होतं आम्हाला आईकडे, आणि आईकडे होतं आज मंडई, म्हणून आम्ही निघालो घरून. आता घरून निघायलाच आम्हाला फार उशीर झाला. भंडाऱ्यावरून पार्थ सुद्धा आमच्यासोबत येऊन गेला, कारण आम्ही गेलो होतो भंडाऱ्याला. उत्कट सध्या तर आधीच गेले होते गावी. आम्ही गेलो, छान चहा वगैरे झाला, आणि आता आईकडे करायचं होतं सुरण. आणि सुरण हा आईच्या घरचाच आहे, हा काही गळा घेत नाही, म्हणून खायची आवड वाटते. त्याच्यानंतर याला छान काटून घेतली आणि वॉश केली. वॉश केल्यानंतर याला जामांच्या पत्त्यामध्ये मस्त चुलीवर शिजायला ठेवलं. इकडे म्हटलं सुरण शिजेपर्यंत आम्ही इकडे लौकी किसून घेतलो, कारण आम्हाला लौकीचे वडे सुद्धा करायचे होते. सुरण शिजल्यानंतर मस्त पीसमध्ये कट केली आणि मग याला तळून घेतली. तयारी वगैरे करून गेलो आम्ही सायंकाळी मंडई बघायला. आता ही मंडई दंडार बघायची आवड मुलांना भरपूर राहते, आणि गेलो, मुलांनी मस्त बघितलं. इकडे भेल वगैरे घेतलं. आलं तर म्हटलं थोडं काहीतरी खाऊन घ्यावा, आणि फिंगर खाल्ल्याशिवाय तर एंडिंग काही होत नाही. आता मंडई तर बघून झाली, आणि मग निघालो आम्ही घरी. यायला तर दाखवली मी तुम्हाला डोंगरगावची मंडई केवढी मोठी राहते, छान. आणि मग घरी आल्यानंतर इकडे लौकीचे वडे बनवले. स्वयंपाक तर आधीच करून गेलं होतं. आद्यानी छान उत्कर्ष आणि पारची ओवाळणी केली. बाय सर्वांना, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.